आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न। कुंभोज तालुका हातकणंगले येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन। जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या विशेष प्रयत्नातून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर झालेल्या 3,70,00,000 रुपयांचे काम पूर्ण केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा सोमवारी संपन्न झाला। या उद्घाटनाला खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजूबाबा आवळे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष DC पाटील, बाबासाहेब पाटील, माजी सभापती प्रज्ञाराणी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, अरुण पाटील, दलित मित्र अशोकराव माने, सरपंच व उपसरपंच यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी दवाखान्यामध्ये सर्व सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले। तसेच आमदार राजूबाबा आवळे यांनी आवश्यक असणाऱ्या विकास कामासाठी तात्काळ फंड उपलब्ध करून दिला जाईल। तसेच साइड कंपाऊंडसाठी 10 लाख रुपयांचा निधी घोषित केला। यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले, सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच किरण नामे, अविनाश बनगे, सावकर मदनाईक, श्रीकांत माळी, डॉक्टर पंकज पाटील, डॉक्टर सत्यजित तोरसकर, श्रेयस चौगले, कुंभोज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोडबोले, तालुका वैद्यकीय अधिकारी दातार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच कुंभोज ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशाल क्रांती न्यूज साठी नंदिनी चव्हाण, कुंभोज।